नमस्कार सर्वांना, कसे आहात? आज ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. बघू तुम्हाला त्यातनं काय शिकायला भेटतं. तर गोष्ट अशी आहे की रस्त्यावर एक दगड पडलेला असतो आणि प्रत्येक येणारा जाणारा त्या दगडाला लाथ मारत असतो, पुढे जातो. पण कोणीच त्या दगडाला उचलून बाजूला सारत नाही आणि प्रत्येकाला ज्यावेळेला ठेच लागते ना, प्रत्येकजण त्या दगडाला शिव्या देत असतं की काय बाबा हा दगड मला इतकं जोरात लागला, हे झालं. पण एक वेळ काय होतं माहिती का, की त्या तिथून आहे ना एक शिल्पकार जात असतो आणि तो त्या दगडाला बघतो आणि शिल्पकार असल्यामुळे त्याला त्या दगडामध्ये ना काहीतरी चांगलं दिसतं. तो ठरवतो की आपण ह्या दगडाला छान असं मूर्तीचा आकार देऊया आणि तो त्या दगडाला उचलतो आणि त्या दगडाला आधीच आणि त्याला इतकं अलगद एखाद्याने उचललेलं बघून त्या दगडाला ना राहत नाही आणि दगड त्याला बोलतो की अरे बाबा, तू पहिलाच असा व्यक्ती आहेस की ज्याने मला काही शिवीगाळ केली नाही आणि अगदी मला अलगद उचलून घेतलं. तर त्यावेळेला शिल्पकार म्हणतो, अरे बाबा, मी एक शिल्पकार आहे, मला कळू शकतं की कुठल्या दगडाला कसा आकार द्यायचा आहे, तर ही माझी कला आहे. तर तुला जर कधी थोडेसे ठोसे आणि मार खायचं तयारी असेल तुझी, तर तुझ्यातनं एक छानशी मूर्ती मी घडवून देतो आणि मग बघ, ज्या लोकांनी तुला आतापर्यंत टोचे टोमणे मारलेले आहेत ना, तर तेच लोक तुझं कौतुक करतील, तुझ्या पुढे नतमस्तक होतील. तर तो दगड म्हणतो, अरे आत्तापर्यंत यांनी मला लाथा मारल्या आणि मला शिव्या घातल्या, पण ह्यावेळी जर कधी मला स्वतःचं काहीतरी कृतीतनं दाखवायचं असेल तर काही हरकत नाही, तू मला किती हवं तसं मार दे आणि मग तू माझ्यातनं एक छान मूर्ती निर्माण कर, असं तो म्हणतो. तर शिल्पकार तयार होतो आणि मग शिल्पकार त्याची कला दाखवतो आणि काही दिवसानंतर आहे ना इतकी सुंदर अशी सुबक अशी मूर्ती तयार होते आणि ज्या चौकामध्ये त्या दगडाला लोक लाथा मारत होते आणि शिवीगाळ करत होते ना, त्याच चौकामध्ये हा शिल्पकार काय करतो, ती मूर्तीची स्थापना करतो, तिथला हळदी कुंकू वगैरे वाहतो आणि त्यानंतर नमस्कार करतो आणि त्याला एकदा नमस्कार करताना बघून आहे ना सगळे इतर जे गावकरी मंडळी असतात आत्तापर्यंत ज्यांनी त्या दगडाला लाथा मारलेल्या असतात ना, तर ते सुद्धा येतात आणि पाया पडून पुढे जातात आणि त्यांना असं वाटतं की हा काहीतरी, कालपर्यंत इथे देऊळ नव्हतं आणि आज इथे मंदिर आहे, देव आलेला आहे, तर हे काहीतरी जागृत देवस्थान आहे. आणि अशा पद्धतीने ना त्या दगडाची अचानक किंमत वाढते. सांगायचं एवढंच आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःला आहे ना तो मार आणि ते ठोकर लागू देत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सुद्धा आहे ना किंमत तुमची शून्य असते. पण ज्या वेळेला तुम्ही या लागलेल्या मारातनं तुमची एक सुंदर अशी मूर्ती तयार होते ना, तर त्यावेळेला हा समाज, ही दुनिया, ती सुद्धा तुमच्या पुढे नतमस्तक होते. मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच माझी गोष्ट आवडली असेल आणि आवडली की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवू शकता.